कुणी टाकलं? तू माती फिरू तर नाही ना आला? गुड मॉर्निंग वाघमारे मॅडम. तू फुलं टाकत होतस? सकाळी सकाळी काय लहान मुलांसारखं चाललंय? माझी रांगोळी विस्कटली तुझ्यामुळं. मी हे घे गुलाबांमुळे झालंय. काय रे गुलाबांनू, तुम्हाला मी काय सांगितलं होतं? वाघमारे मॅडम कडे जायचं आणि तुम्ही रांगोळीवर गेलात. तुमच्यामुळे मला ओरडा खायला लागतोय ना. वाघमारे, तुम्हालाच गुलाब द्यायचा होता, पण जरासा नेम चुकला ना. ही काय पद्धत झाली गुलाब द्यायची? हा, पद्धत जरा चुकलीच, पण आता देतो ना एकदम पद्धतशीरपणे. आवाज कसला आला? माहित नाही, बहुतेक सवी कवी असतील, काहीतरी दंगा घालत असतील. मी काय म्हणतो, ऐक, आता काही म्हणू नकोस. सध्या पाडवा आहे आज. माझी आंघोळ करून रांगोळी काढून झाली. तू अजून पारोशा अंगाने इथं उभा आहेस. जा आधी आंघोळ कर. अहो मग त्यात काय एवढं? अहो आंघोळ कुठं पडून जाते वय? नाटकं करू नकोस हा. आंघोळीला जा आधी. जातो की. तुम्हाला कसली मदत लागणार? कसली मदत नकोय मला. जा. जातो. सत्या जा. बरं ओरडू नका तुम्ही. जातो. हा काय, गेलोच. हा. अगं बाई, रांगोळी काढून अजून तोरण बी लावायचे. चला, रांगोळी काढून झाली. आता सगळे उठायच्या, पटकन तोरण बनवून घेते. अरे वा, तोरण बनवताय? तू परत आलास? सत्यारे जा की बाबा, आवर की पटकन. ओ वाघमारे, एवढी का घाई आहे तुम्हाला? मला सांगा, तुम्हाला माझी काय मदत पाहिजे का? काही मदत नकोय मला. तू जा, स्वतःची मदत कर. पण मला करायची आहे ना तुमची मदत. माझी लई इच्छा आहे तुमची मदत करायची. द्या, मी पण बनवतो तोरण. ऐकणार नाहीस ना? तुम्हाला माहिती आहे ना मी ऐकणार नाही, मग कशाला हट्ट करताय? पण मला सांगा, किती फुलं आणि किती पानं ओवायचेत? 2 फुलं, 1 पान. काय? 2 फुलं आणि 1च पान? वाघमारे, एवढा मोठा दरवाजा आहे आपला,
मग मोठं तोरण बनवायचं असेल तर किमान 4-5 फुलं आणि 3 पानं तर व्हायला पाहिजेत ना. सत्या